उत्कर्ष ओदिशा मेक इन ओदिशा कॉन्क्लेव्हचं पंतप्रधानांनी केलं उद्घाटन. नवोन्मेषी सेवा क्षेत्र आणि भारताची उच्च गुणवत्ता उत्पादनं हे देशाच्या आर्थिक विस्तारातले दोन मोठे स्तंभ असल्याचं प्रतिपादन. वैश्विक घडामोडींची कमीत कमी परिणाम होईल अशी सशक्त पुरवठा साखळी देशातच निर्माण करण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास. आखाती देश भारताचे केवळ भागीदार नसून त्या पलीकडच्या जगाशी संपर्क साधण्यासाठीचा महत्त्वाचा दुवा. रायसीन मध्य पूर्व परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी एस जयशंकर यांचं प्रतिपादन. गेल्या 12 वर्षात देशातल्या किरकोळ डिजिटल व्यवहारांमध्ये 100 पटीनं वाढ झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद. शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठीचा पथकर आणखी 1 वर्ष 250 रुपये ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आढावा बैठकीत सूचना. राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. उत्तराखंडमध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतल्या 3ऱ्या सामन्यात भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आणि महिलांच्या 19 वर्षांखालील T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्कॉटलंडवर 150 धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताची उपांत्य फेरीत धडक. त्रिशा गोंगाडीची नाबाद शतकी खेळी.